मित्रांनो, मेंदूची कलाई या आपल्या चॅनलमध्ये आपल्या मागच्या भागात राहुल शिंदे, आशिष धर्माधिकारी यांनी केलेल्या कमेंटमुळे आज आपण आलो आहोत नाशिक फाटा येथे. नाशिकला जाणाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण एक्झॅक्टली याच चौकापासून चालू होते. मी या बसवाल्याचा गुन्हा दाखवेपर्यंत हे रिक्षावाले काका नो एंट्रीतून येऊन नाही माझा गुन्हा दाखवा पहिले. अरे फर्स्ट कम फर्स्ट सर्व नावाची काही गोष्ट आहे का नाही आपल्याकडे? बरं, या बसच्या आत हा कोणाचा मुर्दा पडला आहे? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी मागून एक नावडता भाऊ पण येत आहे. बहीण सिग्नल तोडून आणि भाऊ नो एंट्री मधून. सिग्नल तोडून ही लाल परी डायरेक्ट स्वर्गात. हे बघा, दोन पांढरे बगळे, त्यातला एक कवायत करायला लागला या चौकाच्या मध्ये थांबून. हा, इथे थांबून फोनला जरा जास्त रेंज येते. हा माझा पण अनुभव आहे. सिग्नल तोडू का नको तोडू हा विचार नसतो करायचा, सटकन निघायचे असते. अरे माझ्या वन प्लसचा झूम चांगला आहे की बिळातले नियम भंगू पण शोधून काढता येतात की याने. ही बघा, बंडल थर्ड गाडी गेली सिग्नल तोडून. आता हे चौबल सीट बसलेले नका बघू. हेअरस्टाईल बघा. मी माझ्या सलूनवाल्याला हा व्हिडिओ दाखवून विचारलं की अशी हेअरस्टाईल जर मला करायची असेल तर काय करायला लागेल. त्याने मला सांगितले की गुटख्याच्या 2 पुड्यांचा लेप रात्रभर केसांना लावून ठेव. बरं, या रायडरचा सगळ्यात मोठा स्ट्रगल गाडी चालवणे नसून गाडीवर बसायला मिळणे हा आहे. या चौकात एक फ्लेक्स पासून बनवलेली छान ट्रॅफिक चौकी पण आहे, ज्याच्यावर मस्त मस्त सुविचार लिहिले आहेत. त्यातला एक, रस्त्यावर वाहन उभे करू नये, पार्किंग क्षेत्रात पार्क करा. आणि बरोबर या चौकीच्या दरवाजात ही 4 वाहने पार्क केली आहेत. म्हटलं आज जाऊन पोलिसांना सांगावे, तर आज चालू पंखा सोडून कोणीच नाही. हरकत नाही, पोलीस पण शेवटी माणूसच आहे. जाऊ शकतात चहा वगैरे प्यायला, पण पंखा तेवढा बंद करत जावा. खो खो खेळामध्ये जसा एक एक खेळाडू उठून पळतो, तसा इथे एक एक खेळाडू सिग्नल तोडून पळतोय. नियम मोडायला पण एक लिमिट असते. तुम्ही कुठून कुठपर्यंत पण नियम मोडणार का? स्कॉर्पिओ आणि थारवाल्यांचा काय प्रॉब्लेम आहे मला माहित नाही, पण हे दिसलं तर यांच्यापासून 4 हात लांबच थांबत जा. यांच्या गाड्यांच्या BHP पेक्षा यांचा इगो खूप मोठा असतो. सांडलेली साखर उचलण्यासाठी मुंग्या जसा राडा घालतात, तसा या चौकात नियम भंगूंनी राडा घातला आहे. एवढ्या छान शहराला गालबोट नका लावू रे. नियमात राहा आणि मोकळ्या मनाने सबस्क्राईब पण करा.